तर स्वागत आहे मित्रांनो तुमचं आजच्या या नवीन ब्लॉगमध्ये. आणि मी चाललो आहे पुढे चाललो आहे हे मी तुम्हाला थोड्या वेळ सांगणारच आहे. आजचा ब्लॉग नक्कीच आवडेल. या ब्लॉगमध्ये ह्याचाच एक पार्ट 1 हा राहील आणि पार्ट 2 मी लवकरच टाकण्याचा प्रयत्न करेल. तर सूर्यदेवतेचे दर्शन घेऊन मी चाललो आहे आता बस स्टँडवर. आणि हे कुठलचं बस स्टँड आहे तरी आपल्या नगरमधलं बस स्टँड आहे. त्यानंतर मी बसलो या शिवाई एस टीमध्ये. ही खूप फास्ट एस टी जाते. आणि सगळ्यात मेन मुद्दा म्हणजे असं की ह्या एस टीची जी काच होती ती थोडीशी पाण्याच्या ह्याच्यामुळं थोडीशी खराब होती. तर तेवढा भाग तुम्ही सोडून बाहेरचा निसर्ग बघा, फार चांगला होता. तर हा रस्ता कोणता आहे मित्रांनो, तर आणि ही नदी पण कोणती आहे हे, हा रस्ता आणि नदी आहे पुण्याची. पुण्याला जातो आपण त्यामध्ये हे सगळं लागतं. नंतर मी पुण्यात पोहोचलो रामवाडी मेट्रो स्टेशनवर. चला तर मित्रांनो तुम्हाला दाखवतो रामवाडी मेट्रो स्टेशन. वरती जाण्यासाठी आपल्याला एस्कवेटर दिसते. एस्कवेटरवर उभा राहून आपण गेलो रामवाडी मेट्रो स्टेशनमध्ये. खूप स्वच्छ आणि सुंदर होतं. आणि मी आलो या मेट्रो स्टेशनमध्ये मेट्रोत बसण्यासाठी नाही तर बाथरूमला जाण्यासाठी. कारण की रोडवर आपल्याला कुठे बाथरूम नाही भेटले आणि मला जवळ हे भेटले म्हणून ते गेलो. पूर्ण 7 रुपयाचं तिकीट काढलं होतं करण्यासाठी. तिकीट कॅन्सल करू मी चाललो आहे आता बहिणीकडे. स्वच्छता खूप चांगली आहे. आणि पुणे हे एक स्वप्नाचं शहर म्हणलं तरी बरोबर राहील. कारण की खूप लोकांची स्वप्न जुडलेले आहेत पुण्याशी. खूप जणांचं नातं आहे. मोठे मोठे तालमी पण पुण्यात आहेत. आणि चाललो आहे आता मी बहिणीकडे. खूप मोठे बिल्डिंग, चांगले रस्ते, ट्रॅफिक पण खूप प्रमाणात होते पुण्यात. आणि सगळ्यात अवघड मुद्दा म्हणजे रस्ता क्रॉस करण्याचा. रस्ता क्रॉस म्हणजे आपल्याला एक गाडी ओलांडली की त्या गाडीसाठी थांबावं लागते. आणि अशा टायमिंगमध्ये खूप अपघात होण्याचे चान्सेस असतात. तर फार संभव बनवून पलीकडं म्हणून होतं त्याच्याबरोबरच रस्ता क्रॉस करून घेतला. आणि पुण्यातली अजून एक डेंजर गोष्ट म्हणजे इथं रिक्षावाले मला कधी आणि किती रुपये झाला होती त्यात काही अंदाजच नाही. आणि या रिक्षावाल्याने मला सोडलं होतं. त्यानंतर मी चाललो तर मध्येच चालू होतं एक कीर्तन, तुम्ही ऐका. आकारात एक पावडा सोडायचा नाही, श्रावणात खायचं नाही. वा रे वा. तुम्हाला वाटतं महादेव पावतोच लगे श्रावणात पाळलं की. महादेवाला आकारातला पावडा मी माहित असतो रे. महादेव आहे तो, वेळा थोडीच आहे. 10 दिवस गणपती बुडवताना बाबूराव म्हणजे ववाळणारे तुम्ही आणि नाचणारे तुम्हीच. तो गणपती कन्फ्युज होत असेल ना. नवरात्राचे उपवास, दसऱ्या दिवशी बोकड, देवी कोपती म्हणा त्यात घालून हाणला पाहिजे. भजन थोडंफार ऐकलं आणि मग मी आलो होतो बहिणीच्या रूमवर आणि नाश्ता केला. नंतर आता सांगा बरं कोणत्या ठिकाणी कुठं आलो आहे. तर तुम्हाला लवकरच सांगेन मी कोणत्या ठिकाणी ते पुढच्या ब्लॉगमध्ये. आणि हा पार्ट थोडासा मागच ठेवणार आहे मला सांगण्यासाठी. आणि आता करतो आहे आराम, हा पार्ट एडिट करतो. तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.